देवडी विधानसभा क्षेत्र 45 येथे लोकांचा उत्स्फूर्तपणे मतदाराचा हक्क उत्साहपूर्ण जनता करीत आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत देवडी विधानसभा 45 क्षेत्राची टक्केवारी जवळपास 48.17% झाली आहे। मतदान केंद्रावर लोकांची झुंबड मतदान करण्याकरिता गर्दी दिसून आली। मतदान केंद्रावर हाऊसिंग बोर्ड कॉलनी, गजानन महाराज मंदिर केंद्रावर लांबच लांब रांगा दिसून आल्या आहे। लोकशाहीचा हक्क बजावला पाहिजे व मीडियाच्या मार्फत सुद्धा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे। एक मतदान आमचं लोकशाहीसाठी महत्त्वाचं असल्यामुळे मतदान करीत आहोत असे मत मतदारांनी व्यक्त केले। आलेले आहे प्रथमदा वोटिंग करत आहे का? हो, ॲक्च्युली मी प्रथमच वोटिंग करत आहे। आय एम पायल ठाकरे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर इन वर्धा आणि कुलगाव। पण मला असं वाटते आपण स्टार्ट नाही करणार तर कोण स्टार्ट करणार, बरोबर ना? तर तुम्ही तुमचा नेता चूज केलाच पाहिजे। त्यासाठी तुम्ही कुठे असो या दिवसाला तरी आपल्याला सरकार सुट्टी देते, तुम्ही येऊन वोटिंग करायलाच पाहिजे। बरं, तुम्ही वोटिंग करून राहिले, लोकशाहीचा हक्क बजावून राहिले, बरोबर। लोकशाहीच्या हक्काबद्दल काय बोलणार तुम्ही? हक्क बजावताना तुम्हाला कसं वाटतंय, कसं महसूस होत आहे? बघा, लोकशाहीचा हक्क म्हणजे आपल्याला जो अधिकार दिला आहे तो मला, तुम्हाला आणि सगळ्यांनाच दिलेला आहे। बरं, लोकशाहीचा अधिकार हा कोणी दिला? कोणी दिला? आपल्याला, आपल्याच लोकांनी दिलेला आहे। हां, संविधानाने दिलेला अधिकार आहे तो आपल्याला, बरोबर। आणि दुसऱ्यांना पण सांगायला पाहिजे की वोट करायला पाहिजे। आपल्याला अधिकार जो दिला आहे लोकशाहीचा तो मालकीहक्क, हा तो तर संविधानाने दिलेलाच आहे। संविधान कोणी लिहिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का? नाही, मला 4 ते 5 वर्ष झाले। आजचं जे आमचं वोट आहे ते विकासाला आहे आणि सोमवारी याच्या समोर विकास झाला पाहिजे, ती आमची इच्छा आहे। त्या पद्धतीनेच आम्ही आज मतदान करणार आहे। लोकशाहीचा हक्क बजावताना कसं वाटते आपल्याला? खूप अभिमान वाटतो। संतोष देशमुख, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, वर्धा। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।